रामकृष्ण हरी, जय हरी माऊली। आज येथे शिरूर इथून जी आपली शंकर स्वामींची जी दिंडी आलेली आहे ते ती इथं जेवणासाठी आजच्या रात्रीचा मुक्काम इथं आहे। याचं कोणतं गाव आहे सर? आहेरगाव इथं आहे। आणि जे यजमान आहे, जे दिंडीची जी व्यवस्था करणारे, जेवणाची ज्यांच्याकडे महाप्रसादाची आजची जी व्यवस्था आहे, आपण त्यांच्याशी बोलू। जय हरी माऊली। जय हरी। काय नाव आहे तुमचं? चंद्रकांत श्रीराम मंडले। महाराज, तुमच्याकडे किती वर्षापासून ही दिंडी येते? 35 वर्षापासून आहे। 35 वर्षापासून येते का? हा। तुम्ही ही सेवा जी करताय, त्याच्यात तुम्हाला काही आनंद वाटतो का? हो, आनंद वाटतो म्हणून तर करतोय आम्ही। हो का? तुमच्या वडिलांपासून ही परंपरा चालू आहे? वडील पण आहेत अजून, वडिलांपासून चालू आहे। कुठे आहे तुमचे वडील? हो का? आणि ही जी इथं ज्या महिला आहे, या आपल्या दिंडीतल्या ज्या महिला आहे, महिला भगिनी आचारी म्हणण्यापेक्षा त्या वारकरीचे, हा, वारकरीच्या महिला मी तुम्हाला इथं दाखवतोय। इथं स्वयंपाक करण्याचं काम चालू आहे। आणि इथं ज्या आहे उभे, यांच्याकडे आज आपण इथं मुक्काम करणार आहे। यांनी सगळ्या दिंडीची व्यवस्था केलेली, त्याच्याबद्दल तुमचे आभार आहे महाराजांकडून। आणि स्वामींच्या आशीर्वाद तुमच्याकडे असेच राहतील, तुमची सेवा अशीच घडावी। आता पुढे आपण जाऊया, इकडं काही महिला पोळ्या करताय, आपण त्यांच्याशी पण बोलूया। वहिनी, हे बघा, इथं पोळ्या करायचं काम चालू आहे। इथं पूर्ण दिंडीसाठी पोळ्या करायचं काम चालू आहे। काय वाटतं ताई तुम्हाला, पोळ्या करताय का? हो, छान वाटतं। किती पोळ्या केल्या आज? भरपूर केल्या। भरपूर केल्या का? हो। किती? 400-500 लोकांच्या? 600 लोकांच्या। हो का? हो। आणि किती दिवसापासून तुम्ही हे सेवा देताय? 2-3 वर्षापासून। 2-3 वर्षापासून? 2-3 वर्षापासून येतोय दिंडीमध्ये। हो का? आणि पोळ्या करायला तुम्हाला काय घरी तर तुम्हाला जेवार येत, इथं जेवार येत नाही का? नाही, जेवण नाही येत इथं, इथं नाही जेवण येत। घरी तर 2 माणसं वाढले तरी तुम्हाला जेवार येत असेल ना? नाही नाही, असं काही नाही ना? नाही नाही, सवय आहे। हो का? आणि आता तुम्हाला ज्या महिला बसलेल्या आहे, यांना कोणाला स्वामींचा काही अनुभव आलेला आहे का? आशीर्वाद भेटलाय का स्वामींचा तुम्हाला? आम्हाला भेटलेला आहे। हो का? जोडीला भेटलेला आहे आम्हाला। हो का? काय अनुभव सांगा बरं? आता काय अनुभव सांगाल तुम्हाला? सगळं चांगलं झालं? हो, छान झालं। अशा रीतीने इथं पोळ्या करायचं काम चालू आहे। अत्यंत अशा मनोभावाप्रमाणे आणि सेवाभाव आहे। इथं महिला, ह्या ज्या महिला दिसताय, या पोळ्या करतायत आणि ह्या रोज न थकता 500 लोकांच्या पोळ्या करताय। आणि कोणतीही तक्रार न करता ह्या महिला जशी दिंडी चालत असती तशी या पुढे येऊन ज्या यजमानांच्या घरी हे असतं ते कोरडा शिधा देतात। आणि मग या महिला दिंडीतल्याच वारकरी महिला आहे, या महिला अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने या पोळ्या करताय। काय वाटतंय तुम्हाला, सांगा बरं आजी? ओ, थांबा थोडस, हे जरा हातात तुम्ही, आजी जरा तुम्ही हातात धरा, कुठं तोंडाजवळ धरा। हा, फार आनंद वाटतोय आम्हाला पोळ्या करताना। दिंडीचं चालून बी थकवा बी येत नाही, काहीच नाही। तुम्ही चालता पण आणि स्वयंपाक पण करताय? हो, आम्ही दोन्ही पण काम करतोय। दोन्ही काम करताय। आणि आता आज पोळ्या करताय, काल काय केलं होतं? भाकरी केल्या होत्या का? नाही नाही, काल शिरा भात होता। हो का? हो, काल नव्हता केला, आज केलाय। हो का? दुपारच्या जेवणाला बट्टी होती, आज पोळ्या आहे। आणि हा तुम्हाला काय स्वामींचा आशीर्वाद असं वाटतो का? आता आम्ही पहिल्याच वर्षी आलोय ना। हो का? अशा रीतीने इथं जे पोळ्या करायचं काम चाललंय, या महिला अत्यंत आनंदाने अशा पोळ्या करताय। हे मी तुम्हाला दाखवतोय। एकच तवा असून इथे पोळ्या करण्याचं अखंड काम चालू आहे। आणि न थकता आणि न थकता या महिला आनंदाने अशा या पोळ्या करतात।